Good evening, everybody. Good evening. काही विद्यार्थी आहे इथे मला येऊन भेटले. ते म्हणाले की सर मागच्या वर्षी तुम्ही आले होते, त्याच्यामुळे आम्हाला थोडंफार गायडन्स झालं आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे आम्ही जेव्हा अभ्यास केला, ठीक आहे, तर आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट वगैरे झालेली आहे. इथे आपण जे काही समजलेलो आहे, प्रत्येकाच्या मनात काहीतरी ऐकण्याची एक करून आलेले आहे की मला काहीतरी हवं आहे. ओके, मार्गदर्शन करणं सोपं राहतं, पण जे मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथे जमतात, बरोबर आहे, आणि त्यांनी जे प्रॅक्टिकलमध्ये जर त्यांनी अंमलात आणलं त्या गोष्टी, तर इथे प्रत्येक इथे समजायला प्रत्येक विद्यार्थी हा इतका कॅलिबर आहे की तो आपल्या आयुष्यामध्ये नक्की 100% तो यशस्वीरित्या आपलं जीवन जगू शकेल. एमएससीआयटी स्पार्क टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या बहुतेक 1 वर्ष झालेलं असतं आपल्याला. वर्धापन दिन आपण साजरा करतोय. त्याच्यानंतर आंबेडकर सरांची इच्छा होती की मला फक्त या एरियामध्ये नाही, तर मला प्रत्येक एरियामध्ये एक सेंटर विद्यार्थ्यांसाठी टाकून मला चांगल्या प्रकारे तिथल्या मुलांना, त्या एरियाच्या विद्यार्थ्यांना मला चांगल्या प्रकारे शिक्षण प्रोव्हाइड करायचं आहे. माझी जे मराठी आहे त्याच्याकडे लक्ष नका देऊ, जे महत्त्वाच्या शब्दांना त्याच्याकडे लक्ष देऊ. ओके, समजतो माझी मराठी. आणि सगळ्यात आधी आपण एक काम करूया की इथे तुम्ही ऐकणार आणि मी बोलणार. मी संत महात्मा नाही आहे की मी असं बोलत राहणार. तर काही प्रश्न असतील तर त्यांनी एकदम बिनधास्तपणे तुम्ही बघितले आहे मराठीमध्ये बघितले आहे ना, त्याप्रमाणे बिनधास्तपणे तुम्ही प्रश्न विचारला तरी चालणार. ओके, मिटकॉन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, आंबेडकर सरांनी मिटकॉन इन्स्कूल यांचे कोर्सेस चालवण्यासाठी आमच्याकडून मान्यता घेतली. मान्यता घेताना जेव्हा आंबेडकर सर माझ्याकडे आले, कंपनीमध्ये आले, माझ्या सिनियरला भेटले, मला भेटले, तेव्हा त्यांच्यावर हे सगळे कोर्सेस आंबेडकर सरांना परवानगी दिली. आता आपण विचार करतो याला कीबोर्ड म्हणतात, माऊस म्हणतात. त्याच्या आतमध्ये जे सॉफ्टवेअर आपल्याला शिकवतात, एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट, बरोबर आहे, हे बेसिक गोष्ट आपण करतो. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे, जेव्हा तुम्ही एमएससीआयटी या कोर्स कॉम्प्युटरचं तुम्हाला सी माहीत नव्हतं, क माहीत नव्हतं, तेव्हा तुमचं जे मन होतं होते का, कुठल्या प्रकारे भीती होती विचारा. 3 महिने कोर्स कसा पूर्ण होईल, मला ऑपरेटर होते. पण त्या माऊसचा हात लावून माऊस कुठेतरी जाईल, म्हणजे काहीतरी शॉक असेल किंवा आपल्याला जमेल की नाही जमेल, आपल्याला जमेल की एकदा तुम्ही त्या कम्प्युटरला हात लावला आणि जे आपले गुरुजनांनी जे आपल्याला शिकवलं, बरोबर आहे, त्याच्यानंतर ते मनातली भीती पूर्णपणे गेली असं तुमच्या मनात गेली आहे की नाही गेली. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक थोर संतांनी जे म्हणून केले पाहिजे, बरोबर आहे, ते जे मान आहे ओल्ड इज गोल्ड जसं म्हणतो आपण, तेवढं खरं आहे ते. पण आपण त्या जुन्या गोष्टींना विसरून जातो, बरोबर आहे. मधुबालापेक्षा आपल्याला माधुरी आपल्याला जास्त आवडते, होता ना, क्वालिटी होती ना. आधी आतापर्यंत माझा असा सर्वे आहे की बरेचसे जे आपण आपल्याला जुने गाणे आपण बरेचसे वेळा ऐकतो आणि नवीन गाणे एकदा ऐकल्यानंतर ते बंद करतो. खरं आहे की खोटं आहे? म्हणजे ओल्ड इज काय आहे, गोल्ड आहे. गोल्डचे भाव किती आहे माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे जुन्या गोष्टी जे काही सांगतात आपल्याला आपले आई वडील, पालक, ओके, त्यांचं व्यवस्थित तुम्ही ऐकत जातो. लेफ्ट साईड कुठली जास्त मी प्रत्येकानं उभं करणार आणि विचारणार आहे. मला माहीत पडायला पाहिजे की तुम्ही किती शिकलेले आहे, किती पाण्यामध्ये आणि किती वरती आहे. वरती असणार तर मी हात ओढून माझ्या कोर्सेसमध्ये नेईन मी, ठीक आहे. इंटरनेटमध्ये काय शिकलाय तुम्ही, कुठली वेबसाईट, बरं इंटरनेट म्हणजे काय, थोडं त्याची डेफिनेशन दे मला, व्याख्या दे. ओके मॅडम तुम्ही सांगा.
गिफ्ट आणा माझ्यासाठी.